नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचे फिजिक्स बाय मंगेश सर या युट्यूब चॅनलवरती. फक्त पुस्तक वाचून जर रिझल्ट आला असता, तर आज प्रत्येक विद्यार्थ्याला सीईटी मध्ये 99 पर्सेंटाइल मिळाली असते. परंतु असं होताना आपल्याला पाहायला भेटत नाही. मग नेमकं गडबड होती कुठे? तर गडबड होत असते ती फिजिक्समध्ये. फिजिक्सचे कॉन्सेप्ट कळतात, पण प्रश्न का सुटत नाहीत? फॉर्म्युले सर्व तोंडपाठ आहे, परंतु न्यूमेरिकल्स का सुटत नाही? असे हे सर्व प्रश्न आपल्या मनामध्ये एक घर करून बसलेले असतात. आणि या भीतीमुळेच भरपूर विद्यार्थी स्वतःचं टॉप कॉलेजचं स्वप्न सोडून देतात. बोर्डचे पेपर जवळपास संपलेले आहेत आणि आता आपलं संपूर्ण लक्ष येणाऱ्या सीईटी एक्झामवरती आहे आणि म्हणूनच फिजिक्सची ही संपूर्ण भीती घालविण्यासाठी येणाऱ्या 27 फेब्रुवारी पासून आपण लक्ष बॅच जी आहे ती सुरू करत आहोत. या बॅचचा मेन पर्पज हाच आहे, की फिजिक्सचा येणारा प्रत्येक प्रश्न हा तुम्ही पूर्णपणे कॉन्फिडेंटली सोडवायला पाहिजे. आता आपण या बॅचमध्ये काय घेणार आहेत ते बघूयात. सर्वात आधी या ठिकाणी आपण 11वी आणि 12वीचा जो संपूर्ण सिलेबस सीईटीसाठी आहे तो घेणार आहोत. तर पहिला जो पॉइंट आहे बघा आपला, तो आहे कंप्लीट फिजिक्स मास्टरी. आपल्याला माहिती आहे पीसीबी असो की पीसीएम असो, यामध्ये फिजिक्स जो आहे हा 50 मार्कांसाठी असणार आहे. आणि यामध्ये सिलेबसही सर्वांना माहिती असेल. आता आपल्याला माहिती आहे, की 12वी मध्ये जवळपास 16 चॅप्टर जे आहेत ते फिजिक्सचे आहेत. आणि या 16च्या 16 चॅप्टर्स आपल्याला सीईटीला आहेत. मग या 16 चॅप्टर्स मधून 40 प्रश्न जे आहेत ते 12वी मधूनच येणार आहेत. आणि 11वीचे जवळपास 8 चॅप्टर्स जे आहेत ते दिलेले आहेत. ज्यामधून 10 प्रश्न जे आहेत ते येणार आहेत. एका मार्कासाठी एक प्रश्न आहे. असे टोटल 50 मार्क जे आहेत ते आपले या फिजिक्ससाठी असणार आहेत. ठीक आहे. मग या ठिकाणी आपल्याला कंप्लीट फिजिक्स मास्टरीसाठी काय करायचं आहे? कॉन्सेप्ट जे आहेत प्रत्येक चॅप्टरचे ते घ्यायचे आहेत आणि सगळ्यात मेन फोकस जो आहे तो आहे पी-वाय-क्यूज. आता भरपूर जणांच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर पी-वाय-क्यूज का? एक गोष्ट लक्षात ठेवा, या पी-वाय-क्यूज मुळे आपल्याला सीईटी एक्झामचा जो खरा पॅटर्न आहे तो समजतो. तुम्ही जर पी-वाय-क्यूज जर सॉल्व्ह केले, तर तुमची स्पीड जी आहे ती वाढते. तुम्हाला पेपरला प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात हे समजतं. त्या प्रश्नांची डिफिकल्टी लेव्हल समजते. एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायची आहे, सीईटी मध्ये कन्सेप्ट कधीच बदलत नसतात. प्रश्न बदलतील, परंतु कॉन्सेप्ट जो आहे तो तोच राहणार आहे. त्यामुळे या ठिकाणी कॉन्सेप्ट आणि पी-वाय-क्यूज वरती आपला मेन फोकस जो आहे तो असणार आहे. ठीक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे डेली एक व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला भेटणार आहे, ज्यामध्ये आपण कॉन्सेप्ट आणि पी-वाय-क्यूज हा चॅप्टर वाईज घेणार आहोत. त्यानंतर काही शॉर्ट ट्रिक्स आहेत, ज्या शॉर्ट ट्रिक्सने आपण न्यूमेरिकल जो आहे तो अत्यंत कमी वेळेमध्ये सोडवणार आहोत. तर ज्यावेळेस आपण हे घेऊ त्यावेळेस मी तुम्हाला ह्या शॉर्टकट ट्रिक्स जे आहेत ते सुद्धा सांगणार आहे. ठीक आहे. आपला रोड मॅप जर आपण बघितला, तर 27 फेब्रुवारी पासून आपण या बॅचला सुरुवात करत आहोत. 27 फेब्रुवारी पासून जवळपास 10 एप्रिल पर्यंत, 11 एप्रिलला तर आपला पेपर आहे नाही का? 11 एप्रिल पासून सीईटीची एक्झाम सुरू होत आहे. तर यामध्ये पहिला जो फेज असणार आहे, या फेजमध्ये आपण फक्त कॉन्सेप्ट्स आणि पी-वाय-क्यूज वरती फोकस करणार आहोत. सेकंड जो फेज असणार आहे, सर्व चॅप्टरचे पी-वाय-क्यूज झाल्यानंतर सेकंड म्हणजे जवळपास ज्यावेळेस आपली एक्झाम जवळ येईल, तर आपण चॅप्टर वाईज फॉर्म्युला रिव्हिजन जी आहे ती या ठिकाणी घेणार आहोत. अशा प्रकारचं हे पूर्णपणे शेड्यूल असणार आहे बघा. तुम्हाला डेली जवळपास 1 ते 1.5 तास जो आहे तो द्यायचा आहे. जर तुम्ही 1 ते 1.5 तास जर रेग्युलरली व्यवस्थितपणे दिला, तर तुमचा सीईटी मध्ये स्कोर जो आहे तो चांगला येणार आहे. ठीक आहे. परंतु एक प्रश्न जो आहे, तो आहे की टायमिंग. टायमिंग कोणता ठेवायचा? ठीक आहे. आता भरपूर जणांनी काही बॅचेस जे आहेत त्या पर्चेस केलेल्या असणार आहेत. त्याचा टायमिंग जो आहे तो वेगळा असणार आहे. ठीक आहे. तर टायमिंग आपण कोणता ठेवायचा? मॉर्निंग ठेवायचा की इव्हनिंग ठेवायचा? हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर तुम्हाला जो टायमिंग कम्फर्टेबल वाटतो, तो टायमिंग तुम्ही कमेंटमध्ये टाका. त्या वेळेवरती व्हिडिओ जो आहे तो मी शेड्यूल करून ठेवेल. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, इव्हन रात्री जर तुम्हाला वेळ भेटत असेल, तर त्यावेळी देखील मी व्हिडिओ जो आहे तो शेड्यूल करून ठेवेल. ठीक आहे. तर हा होता बघा तुमचा पूर्ण डिटेल या कोर्सबद्दल. यामध्ये जर तुम्हाला काही अडचणी असेल, काही तुमचे सजेशन्स असतील, काही तुमचे डाउट्स असतील, तर ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की टाका. त्याचं उत्तर जे आहे ते मी तुम्हाला 100% देईन. चला तर मग भेटूयात आपण आता 27 फेब्रुवारीला.